नमस्कार. मी सुभाष मिसाळ, मोटिवेशनल स्पीकर आणि काउन्सिलर, मेडिकल ॲडमिशन प्रोसेस, जय विजय अकॅडमी अँड करिअर गायडन्स अकलूज. विद्यार्थी आणि पालक मित्र हो, आज काही महत्त्वाचा टॉपिक घेऊन मी तुमच्यासमोर आलेलो आहे. ज्या विद्यार्थ्यांनी 3 मे 2026 रोजी नीट परीक्षा दिलेली होती, काही जणांना खूप छान परीक्षा गेली, खूप चांगले मार्क मिळाले, परंतु NTA ही परीक्षा नेमकी कॅन्सल केली पेपर फुटीमुळे. हे आपण सर्व जाणत आहात, सर्वांना माहीत आहे. आम्ही यूट्यूबवर तशा पद्धतीचा व्हिडिओ टाकलेला आहे. आता बरेच विद्यार्थी नाराज झाले असतील, आम्हाला चांगले मार्क पडत होते, असं नको होतं व्हायला. परंतु असा विचार आपण न करता आता लगेच तुम्ही अभ्यासाला लागा, कारण NTA लवकरच या ठिकाणी नीट एक्झामची तारीख डिक्लेअर होऊ शकते. आणि याविषयीच आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की संभाव्य कोणत्या तारखा या ठिकाणी असू शकतात, कोणती तारीख निश्चित होऊ शकते. तर विद्यार्थ्यांनी पालकमित्र, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. आजपर्यंत आमच्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन दाबा, की जेणेकरून तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यास मिळतील आणि मेडिकल ॲडमिशन प्रोसेस या ठिकाणी सुलभरित्या चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी तुम्हाला सामोरं जाता येईल. आम्ही गेल्या 10 वर्षापासून तुमच्या सेवेमध्ये आहोत. प्रत्येक वर्षी 500 ते 600 विद्यार्थ्यांचं ॲडमिशन संपूर्ण भारतामध्ये, सोलापूर जिल्ह्यामध्ये नव्हे, महाराष्ट्रामध्ये म्हटलं तरी चालेल, संपूर्ण भारतामधील प्रत्येक राज्यामध्ये MBBS BMSची ॲडमिशन करणारी फक्त आमच्या आणि आमचीच संस्था आहे. आणि ती अतिशय ऑथेंटिक पद्धतीनं. त्यामुळं आमच्या अकॅडमीशी जॉईन व्हा. तुम्हाला कितीही कमी स्कोर असेल तरीही MBBSला ॲडमिशन मिळवून देण्याची, कमी बजेटमध्ये मिळवून देण्याची आमच्याकडून खात्री मिळेल. तुमचं जर स्कोर जास्त असेल तरीही तुम्हाला त्या स्कोरप्रमाणे चांगल्या पद्धतीचं, चांगल्या क्वालिटीचं कॉलेज मिळवून देण्याची जबाबदारी या ठिकाणी आमची असेल. तर आपण मेन विषयाकडे येऊया की 3 मे 2026ची नीट परीक्षा कॅन्सल झाली. आता NTA कोणत्या तारखा या ठिकाणी होऊ शकतात, तर नीटची परीक्षा जी होती ते सर्वसाधारणपणे सुट्टीच्या दिवशी, रविवारच्या दिवशी या ठिकाणी आतापर्यंत घेतली जाते. आणि जर ही परीक्षा रविवारीच पुढील काही कालावधीमध्ये जर जाहीर करायचं म्हटलं तर पुढचा रविवार येतो, तो म्हणजे 17 मे 2026 शक्य नाही, कारण 1-2 दिवसावरच 17 मे आलेले आहे. आणि शिवाय JEE ॲडव्हान्स परीक्षासुद्धा या रविवारी आहे. त्यामुळं 17 मेला या ठिकाणी नीट परीक्षा होऊ शकत नाही. त्यानंतर रविवारी येतो 24 मे. 24 मेला सुद्धा UPSC प्रिलिम आहे. राष्ट्रीय स्तरावरील मोठी प्रशासकीय यंत्रणा या परीक्षेसाठी लागते. त्यामुळं या तारीखसुद्धा या ठिकाणी NTA विचार करूनही या ठिकाणी ती वगळली जाऊ शकते. थोडक्यात 24 मेला सुद्धा परीक्षा होण्याची खूप कमी खात्री आहे. त्यानंतरचा दुसरा रविवार येतो, तो म्हणजे 31 मे. 31 मेला सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये MPSC राज्यसेवेची परीक्षा आहे. महाराष्ट्रातील सर्व प्रमुख शाळा आणि कॉलेजवर ही परीक्षा या ठिकाणी असते. त्यामुळं आपल्या राज्यापुरता तर या ठिकाणी अडथळा निर्माण होऊ शकतो. NTA जर तशी प्रत्येक राज्याला विचारणा केली, कारण एवढी मोठी परीक्षा आहे आणि त्यामुळे NTA सर्वच राज्याला विचारणा करावी लागणार आहे, माहिती घ्यावी लागणार आहे. आणि सर्व जो दिवस अतिशय व्यवस्थित असेल, ज्या दिवशी प्रशासकीय यंत्रणेवर ताण होणार नाही, शाळा कॉलेज या ठिकाणी उपलब्ध होईल, अशीच तारीख या ठिकाणी घ्यावी लागणार आहे. आणि म्हणून जर आपण 14 जूनचा जर विचार केला, आपण जर या ठिकाणी 31 मेचा विचार केला, तर 31 मेला महाराष्ट्रामध्ये MPSCची राज्यसेवा परीक्षा आहे आणि त्यामुळे ही तारीखसुद्धा या ठिकाणी वगळली जाऊ शकते. नंतर जून येतो. जूनमधील पहिला रविवार आहे 7 जून. 7 जूनला सुद्धा या ठिकाणी जे अनेक विद्यार्थी नीटची परीक्षा पर्याय म्हणून देतात, अशी एक परीक्षा आहे आयशर IIT. त्यामुळं हा दिवससुद्धा या ठिकाणी वगळला जाऊ शकतो. 7 जूनला या ठिकाणी परीक्षा होऊ शकत नाही. नंतरचा रविवार येतो, तो म्हणजे 14 जून. 14 जूनला सुद्धा MPSC ग्रुप B राज्यस्तरावर प्रशासकीय यंत्रणेवर मोठा ताण असतो, ही परीक्षा आहे. त्यामुळं जर का तशी माहिती मागितली तर 14 जूनसुद्धा तारीख या ठिकाणी वगळली जाऊ शकते. त्यानंतरचा रविवार येतो 21 जून. 21 जूनला सुद्धा खूप मोठी परीक्षा आहे, TET परीक्षा आहे महाराष्ट्रामध्ये. त्यामुळं महाराष्ट्रातील सर्व स्थानिक परीक्षा केंद्राची कमतरता या ठिकाणी भासू शकते. मोठी परीक्षा आहे TET. त्यानंतरचा रविवार येतो, तो म्हणजे 28 जून. 28 जूनला सुद्धा FMGEची एक्झाम आहे, नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन MBA. ही परीक्षा
खूप महत्त्वाचे आहे, परंतु तरीसुद्धा या ठिकाणी ही परीक्षा बऱ्यापैकी ऑनलाईन असल्यामुळे आणि जे विद्यार्थ्यांनी परदेशामध्ये MBBS केलेले आहे त्यांच्यापुरतीच मर्यादित असल्यामुळे 28 जूनचा या ठिकाणी विचार होऊ शकतो. 28 जूनला नीटची नीट होऊ शकते. त्यानंतरचा जो रविवार येतो तो म्हणजे जुलै महिन्यातला 5 जुलै. 5 जुलै ही एक बेस्ट ऑप्शन रिनीटसाठी NTL असू शकतो. आणि आमच्या विचाराने किंवा आमचा एक असा अंदाज आहे की जास्तीत जास्त एकतर 28 जून किंवा 5 जुलै, एकतर 5 जुलैलाच या ठिकाणी ही परीक्षा होऊ शकते, हा एक अंदाज आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पटकन अभ्यासाला लागा, कसलेही टेन्शन या ठिकाणी घेऊ नका, अभ्यास करा. कारण जर तुमच्यामध्ये टॅलेंट असेल, अभ्यास असेल तर परीक्षा किती जरी वेळा घेतली तर काही तुम्हाला फरक पडणार नाही. फक्त तुमच्यातील आत्मविश्वास ढळू देऊ नका, आत्मविश्वास कमी पडू देऊ नका, आत्मविश्वास वाढवा आणि आतापासूनच तुम्ही या ठिकाणी अभ्यासाला लागा. जे तुम्हाला तारखा सांगितल्या 17 मे, 24 मे आणि 31 मे, या मेमधील तिन्ही रविवारी जी शक्यता आहे ती खूप कमी आहे. नीटची परीक्षा होण्याची खूप कमी आहे, कारण NTLला सुद्धा तशी तयारी करावी लागते. त्यामुळं मेमधील जे रविवार आहेत 17, 24 आणि 31 या दिवशी परीक्षा होण्याची शक्यता खूप कमी आहे. जूनमधील 17, 14 आणि 21 जून, या 17 जून, 14 जून आणि 21 जूनला एक 10% या ठिकाणी शक्यता आहे. 28 जूनला मात्र जो रविवार येतो या रविवारी मात्र 85% शक्यता आहे की परीक्षा होऊ शकते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो जुलै महिन्यातला 5 जून आहे रविवार, 5 जुलै आहे, इथं मात्र 90% शक्यता आहे की 5 जुलैला परीक्षा होऊ शकते. थोडक्यात आमचा असा अंदाज आहे की एकतर 28 जूनला परीक्षा होईल किंवा 100% अगदी 5 जुलैला ही परीक्षा होऊ शकते, असा एक अंदाज आहे. हा अंदाज आहे कारण जे शेड्यूल आहे आपल्या भारतातील परीक्षेचं ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे. जे ॲडव्हान्स कधी आहे, UPSC कधी आहे, MPSC कधी आहे, TET कधी आहे, FMG कधी आहे, अशा पद्धतीच्या परीक्षा आहेत. आणि त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेवर ताण येऊ नये हाही विचार NTLला करावा लागणार आहे. त्यामुळे या एक संभाव्य तारखा आहे. त्यामुळे जास्तीत जास्त 5 जुलैला या ठिकाणी आपली रिनीट होऊ शकते. सर्वांनी अभ्यासाला सुरू करा. सर्वांना या ठिकाणी परत एकदा रिनीटसाठी शुभेच्छा आहेत. कसलाही विचार करू नका, चर्चा वायपट करू नका, कारण आता चर्चा करून उपयोग नाही. परीक्षा कॅन्सल झालेली आहे, आपल्याला रिनीटसाठी सामोरं जावं लागणार आहे. आतापासून अभ्यास करा. आज बस इतकंच. ऑल द बेस्ट. धन्यवाद.